नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये मनापासून तुमचे स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त रहा। आज आहे कृष्ण जन्माष्टमी। कृष्ण जन्माष्टमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वांना कृष्ण जन्माष्टमी आनंदाची, सुखाची व भरभराटीची जाओ ही माझी प्रार्थना कृष्णापाशी असेल। चला मग आता आपण कृष्णासाठी नैवेद्य बनवूया। सुक्या मेव्याचे लाडू बनवूया। लाडू बनवण्यासाठी इथे मी काजू, बदाम, खारीक, मनुके, अक्रोड व विलायची आणि 1 वाटी खोबरे, 1 वाटी साखर, धने, तूप हे घेतले आहे। आता हे सर्व कढईमध्ये भाजून घेऊया। धने भाजून घेऊया। धने सर्व टाकायचे नाहीत, मिक्सरमध्ये वाटून जेवढे आपल्याला पावडर भेटेल, थोडीशी अर्धा चमचा चालेल तेवढे टाकून घेऊया। तुमच्याकडे धने पावडर असेल तर ती थोडीशी भाजून टाकू शकता। तूप टाकून सर्व बदाम, खारीक हे सर्व भाजून घेते। सुरुवातीला बदाम, अक्रोड आणि काजू भाजून घ्यायचे। काजू बदाम बघू शकता तुम्ही कसे भाजले आहेत, थोडेसे लालसर झाले आहेत। आता मी इथे खारीक व मनुके भाजून घेते। खारीक व मनुके भाजून झाले आहेत। आता खोबरे भाजून घेते। खोबरं भाजून झालं आहे। आता मी ते काढून घेते ताटामध्ये। नॉर्मल हलकासा कलर चेंज झाला आहे, जास्त झाला नाही। धने मी इथे वाटून घेऊन चाळून घेतले आहे। सर्व सुका मेवा मिक्सरमध्ये काढून घेतला आहे व साखर पण मिक्सरमध्ये काढून घेतली आहे आणि सर्व एकत्र करून घेतले आहे। त्यामध्ये विलायची पावडर व धने पावडर पण घातले आहे। सर्व एकत्र करून मिक्स करून घ्या। आता त्याचे लाडू बनवा। लाडू बनवण्यासाठी इथे मी फक्त अर्धा कप कोमट दूध घेतले आहे, ते मिक्स करून घ्या
आणि त्याचे लाडू बनवून घ्या छोटे छोटे। वाटलेली विलायची टाकून घेते। हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि थोडे थोडे दूध टाकत राहा। अर्धा कप दूध थोडं थोडं टाकायचे, एकदम टाकायचे नाही। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता त्याचे आपण लाडू वळून घेऊया। बघा किती छान लाडू बनला आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व लाडू बनवून घ्या। हे लाडू पटकन होतात आणि मऊसूत राहतात आणि पाकाचं पण आपल्याला टेन्शन राहत नाही। माझा कृष्णाचा नैवेद्य तयार आहे। आता तुम्ही करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।